आणि सुकी मच्छी आहे ना म्हणून मी कोकम पण टाकते. छान लागतं, आंबट जरा छान होते मच्छी. आज मी तुम्हाला सुका जवळा करायचा दाखवते. सुका जवळा करते ते दाखवते. हे बघा जवळा घेतलाय मी. तो साफ करून घेतलाय. त्यात खडे असतात ना म्हणून नीट करून घ्यायचा. 1 वाटी कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतले, घरचं वाटण घेतलंय, हे मालवणी मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय, धना पावडर घेतले, हळद, तेल आणि हे टोमॅटो आणि नंतर मीठ आणि 2-3 कोकम टाकणार. बघा कृती टाकलाय नीट करून. कृती दाखवते बघा. पहिला तेल टाकते. तेल टाकलंय, तेल तापून दे. तेल तापत आलंय, कांदा टाकते. कांदा जास्त घ्यायचा जरा, तुमची माणसं असतील तसा जास्त घ्यायचा कांदा. कांदा जरा गुलाबी झाला ना का आपलं घरचं वाटण हिरवं टाकायचं. कांदा लाल झालाय. आता कढीपत्ता टाकते, मगाशी दाखवायला विसरली. बघा मस्त होता सुका जवळा. ओली मच्छी आणली तर हे पण छान लागतं. आता घरचं वाटण हिरवं, हिरव्या वाटणाचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण बघा. आता टोमॅटो टाकते, तेलातच टाकायचं. 1 मोठा टमाटा घेतलाय, कारण थोडं कोकम पण टाकायचं आहे ना. ते सुकी मच्छी वास येतो ना म्हणून कोकम टाकला का चांगलं होतं. आणि त्यातच थोडी मी कोथिंबीर टाकते. फोडणीतच छान लागतं. फोडणीतच कोथिंबीर टाकले थोडी आणि नंतर पण टाकणार आहे. आता हळद टाकते, 1 चमचा टाकले बारका. धना पावडर टाकते, गरम मसाला टाकते आणि आपला मालवणी मसाला टाकते. 1 चमचा टाकलाय मालवणी मसाला. तुम्हाला कसं तिखट हवंय तसं टाका. चांगली ग्रेव्ही होऊन जायची. आता थोडं पाणी टाकते, मसाला करपू नये म्हणून ना. थोडं पाणी टाकलं म्हणजे तरी पण छान येते आणि मसाले करपत नाहीत आपले. बघा कसा कलर आलाय मस्त. आणि मी आता ते जवळा घेतलेला ना 2 पाण्यात चांगला धुतलाय आणि आता टाकते. हे बघा जवळा टाकते. जवळा पाण्यात भिजवायचा, कारण खडे असले तर खाली राहतात पाण्याच्या. वरचाच घ्यायचा. तरी मी नीट केलंय, साफ केलेलं आहे, तरी पण तुम्हाला सांगते पाण्यातच टाकायचा, म्हणजे खडे असतील तर खाली राहतात. सोपे आहे एकदम. जरा भिजला ना जवळा का ताजा आपण जवळा आणतो ना तसं लागतं, म्हणून पाण्यात टाकून ठेवायचा.
वाफ्यावर ठेवते. थोडं वाफ येऊन देऊया. आपला जवळा तयार. बघा, चवीनुसार मीठ टाकते मी, कारण सुकी मच्छी असते ना, त्यात जास्त मीठ नका टाकवा. झाला आपला जवळा रेडी. आता कोथिंबीर टाकते. आणि सुकी मच्छी आहे ना, म्हणून मी कोकम पण टाकते. छान लागतं, आंबट जरा छान होते मच्छी. जवळ आपला तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, आता आपला जवळा तयार आहे. ही काकीची रेसिपी आवडली असेल जवळाची तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.